एक महत्त्वाची बातमी आहे, उद्या ठाकरे गटाकडून आमदार अपात्रता प्रकरण मेन्शन केलं जाणार आहे। सुनावणीसाठी विशिष्ट तारखेची मागणी ठाकरे गटाकडून केली जाणार आहे। ठाकरे गट उद्या सरन्यायाधीशांना देखील विनंती करणार आहे। आमदार अपात्रता प्रकरणावर ठाकरे गटाला आता निकालाची अपेक्षा आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्यासोबत आहेत। प्रदीप, ठाकरे गटाकडून आता उद्या आमदार अपात्रता प्रकरण हे मेन्शन केलं जाणार आहे। सागर अगदी बरोबर आहे। खरं तर आपल्याला माहिती आहे की मंगळवारपासून शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणामध्ये सुनावणी जी आहे सुप्रीम कोर्टामध्ये होईल अशी ठाकरे गटाला अपेक्षा होती। मात्र मंगळवारपासून हे प्रकरण जे आहे सुप्रीम कोर्टामध्ये कॉम्प्युटर लिस्टेड होते आणि ते लिस्टेड जरी होत असलं तरी ते सुनावणीसाठी पोहोचू शकत नाही। उद्या सुद्धा हे प्रकरण जे आहे ते सुनावणीसाठी आहे। मात्र सुनावणीचा क्रमांक 15.1 आहे, त्यामुळे दुपारनंतर सुद्धा या प्रकरणापर्यंत सुप्रीम कोर्ट पोहोचू शकणार नाही। त्यामुळे ठाकरे गटाला या प्रकरणामध्ये निकालाची अपेक्षा आहे। उद्या सकाळी वकिलांकडून हे प्रकरण जे आहे ते सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर वकिलांकडून मेन्शन केलं जाईल। ठाकरे गटाची मागणी आहे की मंगळवारपासून हे प्रकरण सुनावणीसाठी घेतलं जाते, मात्र त्याच्यावरती सुनावणी होत नाही। त्यामुळे सुनावणीसाठी एक विशिष्ट तारीख जी आहे ती द्यावी। आतापर्यंत या संपूर्ण प्रकरणामध्ये सुनावणी जी आहे ती पार पडलेली आहे, मात्र शेवटचं आर्ग्युमेंट जे आहे त्या प्रकरणामध्ये राहिलेलं आणि लवकरात लवकर या प्रकरणामध्ये ठाकरे गटाला निकालाची अपेक्षा आहे। त्यामुळे उद्या सकाळी वकिलांकडून हे प्रकरण सरन्यायाधीशांसमोर मेन्शन केलं जाईल आणि उद्या या प्रकरणावरती सुनावणी होते किंवा एक विशिष्ट तारीख दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। नक्कीच प्रदीप, धन्यवाद या माहितीसाठी।